हाय फ्रेंड्स, चला बनवूया धोप्याच्या पानांची रस्सा भाजी. तर ही धोप्याची पाने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही धोप्याच्या पानासाठी आता आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाकायचं आहे आणि थोडंसं धने जिरे पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे. आपण धोप्याची वडी बनवून राहिलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. थोडं हिंग टाकून राहिलेली आहे आणि 2 लिंबाचा रस टाकत आहे. तेवढ्या पानासाठी मी 2 लिंबाचा रस टाकत आहे. याच्याने गळ्याला खाज वगैरे येत नाही आणि चव पण छान लागते. आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याला घट्टसर असं भिजवून घेणार आहोत. तर धोप्याची पानं नेहमी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याचं देठ वगैरे कापून घ्यायचं आहे. तर बघा, आपलं पीठ तयार झालेलं आहे. या पद्धतीने पीठ तयार केल्याच्या नंतर धोप्याची पानं घेत आहे. धोप्याच्या पानांची उलटी साईड जी असते त्या साईडला आपण बेसन लावून घेणार आहोत. त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे, देठ कापून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आता आपण याला जे आपण मसाले टाकून बेसन बनवलं होतं, भिजवलं होतं, ते टाकून लावून राहिलेलं आहोत. छान अशा पद्धतीने बेसन सगळी माखून घ्यायचं आहे पानांना आणि या पद्धतीने फोल्ड करून टाईट असा रोल तयार करायचा आहे. छान टाईट असं रोल तयार करायचं आहे. अगदी टाईट असं गुंडाळायचं आहे त्याला आणि याच पद्धतीने आपण सर्व रोल बनवून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने टाईट असं बनवून घ्यायचं आहे. तर आता वाफवून घेऊया. स्टीमरला असं तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती आता आपण हे सर्व रोल 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. 20 मिनटानंतर बघा शिजले की नाही चेक करून घ्यायचं आहे. जर काडी अशी क्लीन निघाली तर हे शिजलेले आहे. वडी पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण याला कट करून घ्यायचं आहे. जर शिजले नाही तर आणखी 5-10 मिनटं आपण याला शिजवून घ्यायचं आणि वडी छान थंड झाल्यानंतरच कट करायची आहे. बघा, या पद्धतीने छान कट करून घेत आहे आणि थोडंसं आता तेल टाकून आपण शेलो फ्राय करून घ्यायचं आहे. शेलो फ्राय करून आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने कुरकुरी अशी ही वडी आपण तळून घेतलेली आहे. तर रसा फोडणी टाकायसाठी आपण तेल गरम केलं आणि त्यामध्ये कांद्याची फोडणी टाकलेली आहे. कांदा छान गुलाबी परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा, खोबरं, अद्रक, लसूण भाजून जो नेहमी आपण पेस्ट बनवतो तो टाकलेला आहे. तुम्हाला जेवढा आवश्यक आहे त्या हिशोबाने तुम्ही तो पेस्ट वापरायचा आहे. चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला थोडासा 2 मिनटं तेलात भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढा रसा बनवायचा आहे त्या हिशोबाने पाणी टाकून रसा छान उकळून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने रसा उकळून झाल्याच्या नंतर गॅस बंद केला आणि त्यानंतर थोडा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. जेव्हा आपल्याला सर्व करायचं राहते तेव्हाच आपण याच्यामध्ये जी तळून ठेवलेली वडी आहे धोप्याची ती टाकायची आहे. खायच्या वेळेसच टाकायची आहे, नाहीतर ती जास्त भिजून जाते. तर आता भाजी आपली ही तयार झालेली आहे. तुम्ही भात, पोळी कशासोबतही ही भाजी खाऊ शकता. खूप टेस्टी लागते.